लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील माजी आमदार वैभव नाईक यांच्याकडे एक नवी जबाबदारी दिलेली पाहायला मिळते. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधली जर परिस्थिती एकूण पाहिली पक्षाची, जर एकदम कार्यकर्ते हे मरगळलेल्या स्थितीमध्ये पाहायला मिळाले होते आणि त्याची पुनरुभारणी देण्यासाठी यापूर्वीसुद्धा जिल्हाप्रमुख म्हणून वैभव नाईक यांनी काम केलेलं आहे आणि चांगलं यश सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये संपादित देखील केलं होतं. पुन्हा एकदा तशीच जबाबदारी जिल्हाप्रमुख पदासाठीची जबाबदारी दिलेली आहे. आपल्यासोबत स्वतः माजी आमदार वैभव नाईक आहे. साहेब, पुन्हा एकदा आपल्यावरती उद्धव ठाकरे यांनी विश्वास ठेवला आहे आणि जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी आपल्याकडे दिली. काय सांगा? आपल्याला माहिती असेल की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्याकडे नवीन जबाबदारी दिली आहे आणि पुन्हा एकदा संघटना बांधायचं आव्हान माझ्यासमोर आहे. आपण बघितलं असाल की सिंधुदुर्ग जिल्ह्यात कालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये आम्हाला अपयश मिळालं आणि त्यानंतर राज्यातील सत्तामध्ये आम्ही आलो नाही आणि त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा आम्हाला अपयश मिळालं. परंतु या सगळ्या निवडणुका झाल्या आता, परंतु आता पुन्हा एकदा आम्हाला शिवसैनिकांना संघटित करायचं आहे आणि आपल्याला माहिती असेल की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज राणेंच्या नेतृत्वाखाली 2 आमदार खासदार या ठिकाणी काम करत आहेत, पालकमंत्री काम करत आहेत. परंतु अनेक प्रश्न हे जिल्ह्यातील तसेच आहेत. या उलट आंबा काजूंना तुटपुंजी नुकसान भरपाई मिळालेली आहे. मुंबई गोवा मार्गाचा प्रश्न आहे. कोल्हापूर जाणारा रोड अपुरा आहे. आपण बघितलं की LED लाईटचा मोठा धुमाकूळ सुरू आहे, त्यामुळे मच्छीमारांचा त्याला विरोध आहे. ह्या सगळ्या विषयात आम्हाला आता हळूहळू आंदोलन आपल्याला करायचे आहेत. आणि त्याचबरोबर शक्तिपीठ मार्गसर आपण बघितलं असाल की जो वेगवेगळी देवस्थानं एकत्र करण्याचा हा शक्तिपीठ मार्ग घेतला, परंतु इथल्या राज्यकर्त्यांना एवढा पण विचार आला नाही की संपूर्ण राज्यामध्ये सर्वाधिक जी तीर्थक्षेत्र आहेत ती आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहेत. कुणकेश्वर असून देत, आकणेवाड असून देत, सोनोर्ली असून देत, लक्ष्मीनारायण मंदिर असून देत, रामेश्वर मंदिर असून देत, ही सगळी मंदिरं खरं तर ह्या शक्तिपीठ मार्गाने जोडली पाहिजे होती, परंतु ही जोडली नाहीत. हा एक विषय आहे आणि त्यामुळे सगळ्या विचारात आम्हाला हळूहळू आता आंदोलन करावं लागतील. हत्तीचा मोठा प्रश्न आहे, वनप्राण्यांचा प्रश्न आहे. MSCBचे आज यादानीचे मीटर बळजबरीने बसवले गेलेत. या सगळ्याच्या विरोधात हळूहळू आम्ही आंदोलन करणार आहोत. त्याच्या आंदोलनापेक्षा आम्हाला आता सगळ्यांना एक शिवसेनेचे जे आता जुने कार्यकर्ते आहेत, ज्यांनी आता जबाबदारी घेतली, सगळ्या लोकांना हळूहळू एकत्र करण्याचं काम आम्ही सुरू करणार आहोत आणि निश्चितपणे शिवसैनिक जर एकत्र आले तर या प्रश्नाला वाचा शिवसैनिकच फोडू शकतात. इतर कुठलाही पक्ष किंवा इतर कुठला कार्यकर्ता फोडू शकत नाही, हे आम्हाला माहिती आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जनतेला सुद्धा माहिती आहे आणि त्यामुळे शेवटी विरोधी पक्षात असलो तरी अपेक्षा लोकांची आमच्याकडनंच आहे आणि त्यामुळे आम्ही नुसतं विरोधाला विरोध करणार नाहीत. आपण बघितलं की टोल माफीवर सुद्धा आम्ही पालकमंत्र्यांनी सांगितलं की टोल जिल्ह्यातल्या लोकांना माफी होणार, आम्ही त्याचं स्वागत केलं आणि त्यामुळे विरोधी पक्ष म्हणून आम्ही विरोधाला विरोध करणार नाही, तर लोकांचे जे प्रश्न आहेत ते आम्ही सोडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत. साहेब, आपल्याकडे फार मोठे आव्हानं देखील आहेत. म्हणजे जर पाहिले तर ग्रामपंचायत निवडणुका झाल्या, जिल्हा परिषद झाल्या, पंचायत समिती झाल्या आणि आमदारकी लोकसभेच्या झाल्या. आपल्याला मोठ्या प्रमाणावरती यश मिळालेलं आहे निवडणुकीत, पण आता कार्यकर्ते जे आहेत ते सत्ताधारी पक्षामध्ये सुद्धा देखील गेले आहेत. त्यांना इथपर्यंत खेचण्यासाठी काय तुमची शक्कल असणार? आपल्याला माहिती असेल की काही कार्यकर्ते, काही नेते हे सत्ता असेल तरी जातात. याआधीसुद्धा आम्ही जेव्हा 2 आमदार खासदार निवडून आले त्यावेळीसुद्धा या जिल्ह्याचा जिल्हाप्रमुख मी होतो, त्यावेळी आमच्याकडे सत्तेत असलेले कोण लोकप्रतिनिधी नव्हते. परंतु सामान्य शिवसैनिकांनी ही ताकद वाढवली, सामान्य लोकांचे प्रश्न सोडवले, म्हणून लोक आमच्याकडे सत्तेकडे आलेत. आज आम्ही जे सत्तेत आहेत किंवा जे आमच्यातनं गेले त्यांना आम्ही त्यांच्यावर आम्ही फोकस करणार नाही, तर आम्ही जे कार्यकर्ते आज नवीन कार्यकर्ते तयार केले पाहिजेत आणि हा शिवसेना असा पक्ष आहे की कार्यकर्ते तयार होत असतो, एखादी जागा दुसरा भरून काढेल अशा पद्धतीने आम्ही काम करणार आहोत आणि जे सत्तेसाठी गेलेत त्यांना वगळून आम्ही संघटना वाढवण्याचं काम करणार आहोत आणि हळूहळू आता मी जिल्हाप्रमुख झाल्यानंतर जुन्या लोकांचे सुद्धा मला प्रतिसाद यायला लागला आहेत, इतर पक्षातले लोकसुद्धा येत आहेत. आता हळूहळू ती संख्या वाढेल. एकाच दिवशी काय प्रवेश शक्य, एकाच दिवशी काय संघटना बांधणं नाही, त्यासाठी आम्हाला वेळ करावा लागेल आणि सुदैवाने आता लोकसभा आणि विधानसभा निवडणुकी अजून 3 वर्ष आहेत, 2.5-3 वर्ष आहेत आणि त्यामुळे आम्हाला तो वेळ पुरेसा आहे. आम्ही हळूहळू संघटना बांधू. 2019-30मध्ये म्हणजे पुढच्या निवडणुका होतील, याची तयारी आतापासूनच तुम्ही करणार आहात काय? नाही, खरं तर प्रत्येक पक्षाने ही पुढच्या निवडणुकीची तयारी आजपासूनच केली पाहिजे, कधी निवडून येईल. परंतु सुदैवाने आज आमच्याकडे वेळ आहे. पुन्हा आम्हाला ही संघटना विस्कळीत झालेली आहे. संघटनेमध्ये थोडी मरगळ आहे. संघटनेमध्ये सत्ता नसल्यामुळे कार्यकर्ते पण जरा थांबलेत
आता नवीन कार्यकर्ते, नवीन लोकांना उमेद दिली पाहिजे, नवीन पदाधिकारी नेमायचे आहेत आणि ती सगळी जबाबदारी उद्धवजींनी माझ्यावर दिलेली आहे आणि लवकरच आम्ही ही चांगली कार्यकारिणी तयार करू. सगळ्या ज्येष्ठांना विश्वासात घेऊन तरुणांना जास्तीत जास्त तरुणांना संधी देण्याचं काम सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना करेल. कधीपासून हे साधारण म्हणजे मेळावे असतील, सभा असतील, कधीपासून होईल म्हणजे तुमच्या नेतृत्वात? मी उद्यापासून माझा दौरा सुरू केला आहे आणि हळूहळू हे दौरा सुरू म्हणजे उद्यापासून दौरा सुरू होईल, तो सातत्याने सुरू राहील आणि मेळावे आणि नंतर आम्ही आता सध्या लोक वेगवेगळ्या व्यवसायात आहेत आणि पाऊस पडला की आम्ही हे चांगला मेळावा आम्ही या ठिकाणी घेऊ. काय वाटतं आपल्याला, का कितपत विश्वास आहे म्हणजे यश आपल्याला पुढच्या निवडणुकीमध्ये? खरं तर निवडणुकीत यश अपयशासाठी आम्ही कामच करत नाही. आपण बघितलं असाल की अपयश मिळालं तरी आम्ही काम दुसऱ्या शोध सुरू ठेवलं आहे आणि त्यामुळे यश मिळण्यासाठीच आम्ही हे काम सुरू आहे आणि ते सुरू राहील. आगामी काळामध्ये ज्या येणाऱ्या निवडणुका आहेत त्या निवडणुकींच्या सामोरे जाऊन आपण शिवसेना पक्ष कशा प्रकारे वाढवता येईल आणि कशा प्रकारे यश संपादन करता येईल याकडे मात्र आम्ही गांभीर्याने पूर्ण लक्ष देणार असं प्रतिक्रिया मात्र माजी आमदार वैभव नाईक यांनी दिलेली पाहायला मिळते. अनंत पाताडे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.